शेतकरी राज्यातील आणि देशातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि अतिशय महत्त्वाची एक न्यूज आता केंद्रीय कृषी खात्याच्या माध्यमातून इथे समोर येत आहे। शेतकरी एकाच झटक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आता 6,000 रुपये दिनांक 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथे जमा होणार आहे। शेतकरी राज्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झाला होता आणि बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी या कॉमेंट्स मागील बऱ्याच काही दिवसापासून केल्या होत्या की राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही इथे परमनंटली बंद केली आहे। शासनाच्या माध्यमातून या योजनेचा निधी लाडक्या बहिणींना लागत असल्यामुळे योजना बंद केली अशा बऱ्याच काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून न्यूज अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील हाच भ्रमित होता। परंतु अक्षरशः शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 6,000 रुपये ते भेटणार आहे। कशा पद्धतीने भेटणार थोडक्यात जाणून अगदी 2 मिनिटांमध्ये शेतकरी बऱ्याच काही दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते या व्हिडिओच्या। नक्कीच व्हिडिओला तर पूर्ण बघा। त्या अगोदर चॅनलवरती मात्र नवीन आलात तर पुढील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राइब तुम्ही करू शकता। तर शेतकरी आताच काही तासापूर्वी काही क्षणापूर्वी एक केंद्रीय कृषी खात्याच्या माध्यमातून आणि राज्य कृषी खात्याच्या माध्यमातून एक न्यूज इथे समोर येत आहे। ती म्हणजे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातील दोन्ही योजनांचे सोबतच हप्ते वितरणा संदर्भातील शेतकरी आपण सर्वांना माहिती शेतकरी ज्यावेळेस पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता वितरण झाला होता त्याबरोबर जे आहे की 8वा हप्ता वितरण होणं साहजिक होता। तो वितरण व्हायला पाहिजे होता परंतु तसं काही झालं नाही। बऱ्याच काही महिन्यांचा कालावधी आला तो उलटून गेला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता 8वा हप्ता नमो शेतकरीचं तर वितरण होणार आहे। परंतु याच्यासोबत एक आनंदाची गुड न्यूज असे देण्यात आलेले शेतकरी शासनाच्या माध्यमातून ही पुराव्यासह आहे। शेतकरी जर कधी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे पुरावे देखील दाखवणार आहे। सर्व काही बरेच काही शेतकरी परत अफवा म्हणून कमेंट करतील असं करतील तर असं काहीच नाही। शेतकरी हीच माहिती जेन्युइन आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की आपण आपल्या चॅनलवरती फक्त रिअल आणि जेन्युइन माहिती ते देत असतो। तर शेतकरी 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या जे आहे की 22वा हप्ता सोबत वितरण होणार आहे आणि त्याचबरोबर जे की शेतकरी ज्यावेळेस आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अर्थात तुमच्या खात्यामध्ये ते डीबीटी करण्यात येईल शेतकऱ्यांच्या शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून। तर त्या 22व्या हप्त्यासोबत शेतकरी आता जे आहे की नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचा देखील टायमिंग आणि कालावधी कारण की शेतकरी या योजनेचा इतिहास जर कधी बघितलं तर यांचे हप्ते सिमिलर सारखेच वितरण इथे मागील 1-1.5 वर्ष 2 वर्षापूर्वीपासून होत आलेले। तर यावेळेस तसंच होणार आहे शेतकरी कारण की दोन्ही हप्त्यांच्या निधीची तरतूद आता राज्य शासन येथे करताना दिसून येऊ लागले आणि याच्या संबंधीचे शेतकरी होतो ही माहिती केंद्रीय कृषी खात्याच्या माध्यमातून इथे देण्यात आली आहे। जर कधी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये माहिती इन्फॉर्मेशन खोटी वाटत असेल तर नक्कीच आमचे मित्र ज्ञानेश्वर खरात यांच्या व्हिडिओची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। नक्कीच त्यांच्या चॅनलला व्हिजिट करून त्यांचा लेटेस्ट अपलोडेड व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता। तर तुम्ही थेट त्यांचा देखील व्हिडिओ ते बघू शकता। हे याच्यासाठी सांगू लागले कारण की बरेच सारे शेतकरी आपल्याला चुकीच्या कमेंट करत असते त्यासाठी शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते आणि खास करून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे की आसाममधील एका कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते वितरण होणार आहे। जो कार्यक्रम पीएम किसान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे आणि त्याच्याच मुहूर्तावरती हप्ता वितरण होणार आहे। आणि आता बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या आणि लेटेस्टच्या करंट माहितीनुसार जे आहे की जसं की खरात पाटलांनी देखील हीच माहिती त्यांच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये जारी केलेली आहे की त्याच दिवशी किंवा त्याच्या पाठोपाठ जे की नमो शेतकरीचे देखील आता एकंदरीत 2,000 रुपये प्लस 2,000 रुपये असे 2 हप्ते 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार। राज्याच्या माध्यमातून विचार केला तर एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत पूर्णतः एकाच झटक्यात 6,000 रुपये ते येणार आहे अशी माहिती सध्या तरी इथे अवेलेबल आहे। शेतकरी व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक देखील करू शकता आणि येत्या काळात असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला देखील प्रेस तुम्ही करू शकता। खूप खूप धन्यवाद।